मित्रांनो मी आलोय धबधब्याच्या मागच्या बाजूला. कसला जबरदस्त आणि असं वाटतं जसं ॲमेझॉनच्या जंगलातून चाललेलो आहे. या प्रवाहाच्या विरोधात आपल्याला दगडांवरून यावं लागतं. हे बघा पूर्ण शुभ्र पाणी, निवांत बसू शकतो आपण आणि पूर्णपणे धुकं चारी बाजूला. दोन्ही बाजूला बघू शकता जंगल मस्तपैकी आणि हा जोरात आता पाऊस पडतोय आणि समोर आपल्याला दिसतोय धबधबा समोर असा. गरम गरम भजी आलेले आहेत, कांदा भजी मागवलेत, कॉफी, मस्तपैकी गरम गरम वडापाव आलेले आहेत. घ्यायचं आहे ना, घे 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 घे, ले लो ले लो ले लो, खाऊयात, भयानं भूक लागलेली आहे. पडलो तर चेक करूया ढाकबैरीला जाता येत आहे का. दादा आपला तर ढाकबैरी चालू आहे का बंद आहे? बंद आहे पूर्ण, म्हणजे किती दिवस बंद आहे? आता गणपतीपर्यंत. गणपतीपर्यंत पूर्ण बंद. पूर्ण बंद. फॉरेस्टनेच बंद केलेलं ना, आपण लोकल पण इथे जाऊन देत नाही. काय होतं की तिकडे गेलं तर हे धुकं असतं, त्या धुक्यामुळे काय होतं तिथं पूर्ण बंद होतं आणि त्या धुक्यामध्ये चुकले जातात. कारण खांडी कुसूरला एक रस्ता गेलेला आहे, भीमाशंकरला एक रस्ता गेलेला आहे. मित्रांनो त्याच्यामुळे आपला जो प्लॅन होता ढाकबैरीला जायचा तो आपण कॅन्सल करतोय. पण त्याच्यासाठी किंवा मित्रा शिवाय वॉटरफॉल पण आहे ना अलीकडे, तो इथे जवळच आहे, वॉटरफॉल तिथे जाता येते आपल्याला. तिथे जाता येते. मग आता आपण महत्वाची गोष्ट करूया की आपण तिकडे आता जाणार नाही ढाकबैरीला, कारण की रिस्क खूप जास्त आहे आणि आपण आता जाणार आहोत शिवाय वॉटरफॉलला. मित्रांनो इथलं बिल झालेलं आहे 790 रुपये. आम्ही जे खाल्लं म्हणजे विचार करा, वडापाव 30 रुपयाला आणि भजी घेतली ती 80 रुपयाला भजी, आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी आहेत. असे जवळजवळ 790 रुपये झाले आमचे या ठिकाणी. आता पर्यटन क्षेत्र आहे त्याच्यामुळे इथले प्राइस पण तेवढ्या जास्त आहेत. पण आता चाललोय दुसरा वॉटरफॉल करायला, तो म्हणजे शिवाय वॉटरफॉल. इथून जवळच आहे, म्हणजे या पार्किंग पासून आपण आता इथून निघालो की बरोबर इथून सुद्धा समोर बघू शकतो आपण त्या बाजूला तिकडे दिसतोय. आता थोडंसं धुकं आहे कारण बरोबर इथं कोंडेश्वर मंदिर खाली लागतं आणि कोंडेश्वर मंदिरापासूनच आपल्याला पलीकडं तिकडे जाता येतं. पार्किंगच्या खालच्याच बाजूला इकडे आपल्याला हे कोंडेश्वर मंदिर दिसतंय. आपल्याला शिवाय वॉटरफॉल जायला रस्ता कुठून आहे? इथून मधूनच आहे की दुसरीकडून आहे? गाडी जाऊ शकतो. ते शेडपर्यंत गाडी जाते, 4 व्हीलर जाते. मंदिरातनं आपण आता बाहेर आलोय, मंदिराच्या मागूनच चाललोय, पलीकडे जायचंय. पण आता प्रॉब्लेम असा आहे, पलीकडे जायला इकडून जागा व्यवस्थित दिसत नाही, कारण की याच्या आधी आम्ही या ठिकाणाहून गेलो होतो. आता पाण्याचा प्रवाह जास्त आहे, बंद दिसतोय, त्यांनी बहुतेक बंद केलेला आहे. तिथपर्यंत पुढे रस्ता आहे, क्रॉस करताना थोडंसं आता अवघड दिसतंय. या कुंडामध्ये पाण्याचं प्रेशर वाढलंय. आपल्याला मधून तिथून तसं जावं लागेल. हा तिथून तसं जाऊन परत या बाजूला पलीकडे जावं लागेल तसं. पाणी उडतंय सगळं. आला 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 आला. ओके फायनली तो वडा आपण पार केलाय. जाताना बरेच छोटे छोटे असे आपल्याला पाण्याचे ओढे लागतात इकडे, तिथून आपल्याला असे पार करत जावे लागतात. छोटे छोटे धबधबे पार करताना काळजी घ्यायला पाहिजे. समोर बरोबर धुक्याच्या मागच्या बाजूला आपल्याला दिसतोय तो शिवाय धबधबा, आणि इकडून आपण आलो तिथे आपल्याला कोंडेश्वरचं मंदिर दिसतं. आणि तो धबधबा आपण केला होता सिक्रेट वॉटरफॉल, तो बरोबर याच्या वरच्या बाजूला पूर्ण आतमध्ये डोंगरात गेलो होतो. त्याच्याबरोबर अपोजिट साईडला या ढाकबैरीच्या ट्रेकवरच हा सरळ जो ट्रेक जातो तो ढाकबैरीला, त्याच्या ट्रेकवरच आपल्याला तो सुंदर असा शिवाय वॉटरफॉल सुद्धा दिसतो. तेजस मग कशी होती 80 रुपयाची भजी? 80 रुपयाची भजी तर चांगली होती. शिवाय वॉटरफॉलला 2 रूट आहेत.
हा एक जो आहे तो आपला जंगल रूट ज्याने आपण चाललोय मंदिराच्या मागून, आणि त्यानंतर दुसरा आहे तो वॉटरफॉलच्या बऱ्यापैकी जवळ जातो, पण गाडी काढायची नव्हती, आम्हाला ट्रेक करायचा होता. मित्रांनो, हे वातावरण बघायला आम्ही थोडंसं वरती आलोय आणि समोर आल्यानंतर हे बघा कसला जबरदस्त नजारा आपल्याला दिसतोय. हे बघा वा, आणि इकडे क्लाउड वरती येतात. हे बघा इकडून जबरदस्त असे क्लाउड वरती यायला लागलेले आहेत, सगळे ढग. हो, कसला खतरनाक नजारा दिसतो इकडे. इकडून पूर्ण ढग वरती यायला लागले आहेत इकडे असे. खाली वॉटरफॉल पण पडतो तिकडून, आणि हे बघा ढग कसलं जबरदस्त. समोर टाकबैरी जिकडे आपण आता जाणार नाही आहोत, आणि असा सुंदर नजारा दिसतोय. खालच्या बाजूला कर्जत आहे तिकडे, आणि माझ्या मागचा नजारा बघा मित्रांनो, जबरदस्त. मित्रांनो, पाऊस परत चालू झालेला आहे आणि पूर्णपणे मस्तपैकी आम्ही या नजाऱ्याचा आनंद घेतला, धुक्याचा, या सगळ्या गोष्टीचा. आणि तिथून पुढे आम्ही आता निघालोय परत एकदा वॉटरफॉलकडे. आता मेन म्हणजे रस्ता वरून कसा आहे तो माहीत नाही आम्हाला, खाली जायचं आहे म्हणून. फक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे धबधबा समोर दिसतोय, पण जायचं आहे कसं आहे माहिती नाही, शोधत जावं लागणार आहे. मित्रांनो, जाताना पूर्णपणे अशी दलदल झालेली आहे पायामध्ये, आणि दोन्ही बाजूला बघू शकता जंगल मस्तपैकी, आणि हा जोरात आता पाऊस पडतोय, आणि समोर आपल्याला दिसतोय धबधबा समोर असा. पण आता त्याला खाली जायचा रोड माहित नाहीये. इथून पायवाट दिसते खाली जायला, इकडून पायवाट दिसते, इकडून ट्राय करूया. नाही, खाली जायला रोड वाटतोय. वॉटरफॉलनेच खाली जाऊया. वॉटरफॉलला डायरेक्ट खाली का? घसरत. ओके, समोर वरचा वॉटरफॉल आहे, आणि बहुतेक हा रस्ता असेल खाली जाण्यासाठी. आपण इकडून चेक करूयात, कारण बुडून कसं खाली जायचं काही कळत नाहीये. आणि फायनली आपण आलेलो आहोत वॉटरफॉल पाशी. अरे बरोबर हाच रस्ता आहे. येस, आणि आपण आलेलो आहे तिकडे. हा, भरपूर जोरात पाऊस चालू आहे. हो, आणि या भर पावसामध्ये आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत या ठिकाणी. वॉटरफॉल समोर आहे. हा, इकडे आपल्याला तो वॉटरफॉल दिसतोय वरचा, आणि पाणी सध्या पूर्णपणे गढूळ झालेलं आहे. पावसाचं प्रमाण आणि धुकं खूप जास्त वाढलेलं आहे या ठिकाणी. कडेकड्याला पलीकडे आपण जाऊ शकतो, आणि तिथं स्टेपवर वॉटरफॉल वरून पडतोय खाली, आणि मोठा वॉटरफॉल खालच्या बाजूला तिकडे दिसतोय. तर पहिल्यांदा आपण ट्राय करूयात या ठिकाणी जायला. लेट्स गो परम, चला. आणि यामध्ये असे कडेकड्यानं जावं लागतं पूर्णपणे. आधी घसरट आहे, हळूहळू चला, हळूहळू. अरे हळू लागेल. अशा मध्ये आपल्याला कॅक्टस दिसतात जे लागू शकतात आपल्याला. लागला. आणि अशा प्रकारे आपण बरोबर कडेकड्यानं या ठिकाणी आलोय, आणि सुंदर नजारा असा दिसतो इकडे. हा, वरती पण जाता येत असेल ना तिकडे. हा, वरून तिकडून पण जायला आहे. तिकडे आपण वरती पण जायला बघूयात. आणि हा खालून हा नजारा इथे दिसतो इकडेच्या बाजूला. मित्रांनो, कसला जबरदस्त नजारा. स्टेप वॉटरफॉल इकडे पडतोय. आम्ही पाण्यात उतरणार नाही होत, कारण पाण्याला थोडस प्रेशर आहे. एवढं जास्त नाही, पण त्यातल्या त्यात आहे. तो इकडे बघू शकता तुम्ही, ढगाळ वातावरण आहे इकडे. ढगाळ वातावरणापेक्षा धुकं पूर्णपणे दाट झालेला आहे, आणि जो नजारा दिसतोय हो जबरदस्त वाटतोय नजारा हा. मित्रांनो, आता हा वॉटरफॉल मधली बाजू म्हणू शकता तो बघून झालाय. आता चाललोय वरच्या बाजूला याच वॉटरफॉलच्या. जवळजवळ 3 टप्प्यांमध्ये 3 वेगवेगळा असा जबरदस्त हा वॉटरफॉल आहे, शिवाय वॉटरफॉल. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथं अजिबात रिस्की नाही आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये जरा घसरट आहे, पण जास्त रिस्की नाही आहे. हो,
हे बघा धुकं आहे सगळं पूर्णपणे. वरती आलेला आहे आणि जो नजारा दिसतोय बघा, पूर्ण शुभ्र पाणी, निवांत बसू शकतो आपण आणि पूर्णपणे धुकं चारी बाजूला. कसला जबरदस्त नजारा दिसतोय मागे. वा खतरनाक आहे, पूर्णपणे व्हाईट पाणी आणि त्याचबरोबर सुंदर धुकं. कसला जबरदस्त आहे आणि त्यात पाऊस. आता मस्तपैकी आंघोळ करतोय, मस्तपैकी एन्जॉय करतोय या धबधब्यामध्ये. तर बऱ्यापैकी आपली मंडळी वरती गेलेत, तिकडे फुल ऑन एन्जॉय चाललाय आमचा, फुल ऑन एन्जॉय मस्तपैकी. आणि माझ्या मागचा नजारा बघा कसला जबरदस्त दिसतोय. बागा शुभ्र पाणी आणि आम्ही वरती. मस्त वाटत. मित्रांनो या धबधब्याच्या वरती काय आहे ते पहिल्यांदा बघूयात. जाण्याचा रस्ता थोडा अवघड आहे, पण कसं जावं लागणार आहे. दगड आहे. वरती आल्यानंतर खाली इकडे धबधबा आणि इकडे पूर्ण सपाट आहे. तोच सगळी इथं एन्जॉय करता येत. असं आहे वरचा पाड बघून झालाय, आता निघालो एक खालचा मुख्य जो मोठा पडतो शिवाय वॉटरफॉलचा पार्ट तो बघायला. परत एकदा खाली उतरायचं आहे आणि तिथून मग कारण आम्ही येताना तसं म्हणालो की दुसऱ्या रस्त्यानं आलो आणि जायला जो दुसरा रस्ता आहे जो जवळच आहे गाडीनं तो आता उतरताना आपण तिकडून उतरायचं, वॉटरफॉल पाहायचा आणि मग सरळ खाली रस्त्याला निघायचं. जाताना इकडे आपल्याला पिवळा खेकडा दिसलेला आहे. हे बघा इकडे, त्याला आपण थोडंसं बाहेर बोलवू. मला बाहेर ये, बाहेर ये, बाहेर. हा पिवळा खेकडा इकडे आपल्याला दिसतोय. सोडून झाला हा बघा, हा निवांत चाललाय. एक पाय दोन. हो इकडं थोडं त्याच धबधब्यात भरपूर पाणी या ठिकाणी आलंय. इकडून सरळ खाली आणि पार करून जायला लागणार आहे. जास्त खोल तर नाहीये, हे बघा एवढं जास्त खोल नाहीये. एवढे पार करायला लागते, पण सध्या पाणी नाही जास्त एवढं. मित्रांनो आम्ही चाललोय पाण्यातून आणि असं वाटतंय जसं अमेझॉनच्या जंगलातून चाललेलो आहे. इकडे बघा, आणि या पाण्यातूनच आपल्याला वाट करत जायला लागते. पलीकडून रस्ता आहे की नाही माहित नाही, पण या ठिकाणाहून आपल्याला असं जावं लागत आहे. खोल नाहीये, पण पाण्याचा प्रवाह पूर्ण आमच्या दिशेने येतोय. मित्रांनो फायनली आपल्याला खालचा वॉटरफॉल शिवाय वॉटरफॉल दिसायला लागलेला आहे. त्याचा एकदम खालचा भाग जिथे बरेच पर्यटक खालून येतात आणि जाण्याचा मार्ग हळू 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 बरं पडला असता.
जाण्याचा मार्ग आपल्याला या दगडातूनच परत यायचं, जसं आपण सिक्रेट वॉटरफॉल केला त्या पद्धतीनंच या ठिकाणाहून आपल्याला सरळ प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. मित्रांनो, फायनली आपण शिवाय वॉटरफॉलच्या खालच्या टप्प्यावर आलेलो आहोत, जिथं सगळे पर्यटक येतात बऱ्यापैकी. वरती जायला ॲक्सेसेबल आहे, पण या ठिकाणी यायला ॲक्सेसेबल जास्त नाही आहे, कारण या प्रवाहाच्या विरोधात आपल्याला दगडांवरून यावं लागतं. त्यामुळं हा सुंदर धबधबा आपल्याला इकडे दिसतोय, खूप छान असा, तो म्हणजे शिवाय वॉटरफॉल. मित्रांनो, या धबधब्याच्या मागच्या बाजूला घळ तयार झाले. बघूया ना त्या घळीमध्ये जाता येत आहे का, कारण जायचा रस्ता आपल्याला असं कड्याने जायला लागणार आहे. बघूया जाता येत आहे का. धबधब्याच्या मागच्या बाजूला आतमध्ये इथं सुंदरची घळ आहे आणि कसा सुंदर नजारा दिसतो बघा. हा सुंदर धबधबा आता आपला बघून झालेला आहे. मस्त मजा केली, फुल ऑन एन्जॉय केला आम्ही आज. 2 धबधबे एक्सप्लोअर केलेले आहेत आम्ही एका दिवसामध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहिला धबधबा पाहिला असेल आणि आता हा सुंदर शिवाय धबधबा आपला कंप्लीट झालेला आहे. इथलं पाणी एवढं शुद्ध आहे की ते आपण पिऊ पण शकतो. आणि आता पूर्णपणे पावसातलं वाहतं पाणी, हे बघा इतकं शुद्ध पाणी आहे इकडे. आपण या दुसऱ्या रूटनं खाली आलोय आणि बरोबर मुख्य रस्त्यापाशी. मुख्य रस्ता पुढं आहे, पण इथपर्यंत गाडी येते. जेव्हा उन्हाळ्यामध्ये आपण येऊ किंवा हिवाळ्यामध्ये येऊ ढाकभरी करायला, त्यावेळेस हा दुसरा रस्ता जरा जवळचा आहे. जो आधीचा रस्ता ज्यानं आम्ही गेलो तो थोडा लॉंग रूट पडतो, हा जवळचा आहे. म्हणजे गाडी इथपर्यंत येईल आणि इथून फक्त आपल्याला हा डोंगर चढायचा आहे. म्हणजे हा एवढा मोठा घेरा आहे, तो पूर्णपणे आपल्याला स्किप करता येतो. म्हणजे आपण डायरेक्ट पोहोचतो. असा हा सुंदर ट्रेक आपला आता समाप्त झालेला आहे. पाहिलो कसा होता आजचा ट्रेक? मस्त. तुला कसा वाटला रे? एकदम मस्त. परम कसा वाटला? ऍडव्हेंचरस थ्रिलिंग. खूप छान झाला ट्रेक आजचा. ट्रेक करून आल्यानंतर आता भूक लागली जाम, त्यामुळे सगळे आता लाडू चिक्की वगैरे खाणं चालू आहे. ड्रायफ्रूट पण आणले ना, हेल्दी फूड. डाएट सुद्धा महत्वाचा आहे. मस्तपैकी आता चेंजिंग झालेलं आहे आणि आता आम्ही करतोय परतीचा प्रवास चालू. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजूला सबस्क्राईब बटन दिसतंय, त्याला लगेच जाऊन क्लिक करा आणि त्याच्या बाजूलाच बेल आयकॉन सुद्धा दिसतंय, ते सुद्धा दाबा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे असे जबरदस्त ॲडव्हेंचरस व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील. तर मी आमची सर्व टीम घेतो रजा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.